नमस्कार. आज काय खास आहे माहितीये का? आज मी बनवणार आहे कोकणी डेलिकेसी कोवळ्या फणसाची भाजी. याला आमच्याकडे फणसाच्या कुयरीची भाजी असं सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात आधी हाताला तेल लावून फणसाचा काटेरी हिरवा भाग काढून घ्यायचा आहे. नंतर तुकडे करून त्याची पाव काढायची. नंतर पुन्हा याचे छोटे तुकडे करायचे. आता आपण कुकरला लावूया. कुकरच्या भांड्यामध्ये तुकडे बुडतील एवढं पाणी घ्यायचं. नंतर 1 चमचा तेल, थोडे शेंगदाणे घालायचे आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या. नंतर पाणी वेगळं करायचं आणि तुकडे असे खलबत्त्याने ठेचून किंवा हाताने कुस्करून घ्यायचे. आता आपण भाजी करायला घेऊया. सगळ्यात आधी तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये हिंग आणि ठेचलेला लसूण टाकायचा. नंतर चिरलेला कांदा टाकायचा. कांद्याला सोनेरी रंग आला की हळद आणि लाल तिखट टाकायचं. थोडं परतायचं. आता चवीनुसार मीठ, 2-3 कोकम आणि थोडा गूळ घालायचा. पुन्हा नीट परतायचं आणि आपली कुस्करलेली भाजी टाकायची. नंतर भाजी नीट मिक्स करून घ्यायची आणि 3 ते 4 मिनिटं चांगली दणदणीत वाफ द्यायची. आता आपली छान अशी फणसाच्या कुयरीची भाजी तयार आहे. वरतून ओलं खोबरं टाकायचं आणि गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करायची. आणि ही भाजी दुसऱ्या पद्धतीने कशी करायची हे मी लवकरच पोस्ट करणार आहे दुसऱ्या रेसिपीमध्ये. अशा मराठमोळ्या आणि घरगुती रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.